नमस्कार मंडळी, दिल्लीकर मराठी चॅनेलवर मी शीतल तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। सर्वांच्या घरी आनंद घेऊन येणारी दिवाळी। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिवाळीचं लक्ष्मीपूजन कसं करायचं हे दाखवणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माताजी। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तुम्हा सर्वांना ही दिवाळी आनंदाची, उत्साहाची आणि भरभराटीची जावो अशी मी देवी लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। दरवर्षी तिथीप्रमाणे अश्विन अमावस्येला दिवाळीचं लक्ष्मीपूजन केलं जातं। यंदा 1 नोव्हेंबर 2024ला शुक्रवारच्या दिवशी आपल्याला दिवाळी सणाचं लक्ष्मीपूजन करायचं आहे। गुरुवार दिनांक 31 ऑक्टोबर 2024ला दुपारी 3:52 अश्विन अमावस्या लागणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 नोव्हेंबरला सायंकाळी 6:16 ही अमावस्या असणार आहे। 1 नोव्हेंबरला अमावस्या आणि प्रतिपदा यांचं युग्म आहे आणि युग्माला महत्त्व द्यावे असं धार्मिक वचन असल्यामुळे प्रतिपदायुक्त अमावस्येच्या दिवशी म्हणजेच काय शुक्रवार दिनांक 1 नोव्हेंबर 2024ला आपल्याला श्री लक्ष्मीपूजन करता येईल। लक्ष्मीपूजनाचा शुभमुहूर्त सांगते। शुक्रवारी आपल्याला सायंकाळी 6:04 रात्री 8:35 लक्ष्मीपूजन करता येईल। ये ग लक्ष्मी बैस ग बाजे, माझे घर तुला साजे, घरातली इडापिडा बाहेर जाऊ दे आणि बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे। शुभं करोती म्हणण्याच्या निमित्ताने या ओळी आपण दररोज म्हणत असतो आणि दिवाळीचा सण म्हणजे काय, अज्ञानरूपी अंधकाराला दूर सारून ज्ञानाचा प्रकाश सगळीकडे पसरवणं। तर याच उक्तीला आपल्याला या लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने सार्थ करायचं असतं। पूजेची सुरुवात दिवे लावून करायची, म्हणजेच काय दिव्यांच्या लख प्रकाशामध्ये आपल्याला दिवाळीचं लक्ष्मीपूजन करायचं असतं। त्यामुळे पंत्या असतील, समया असतील, तुमच्याकडे जितक्या प्रकारचे दिवे असतील ते सगळे दिवे प्रज्वलित करा आणि लक्ष्मीपूजनाची पूजा मांडायला सुरुवात करा। सर्वप्रथम पूजा मांडण्याची जागा स्वच्छ करून घेऊन त्याच्यावर पाट किंवा चौरंग मांडावा। पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचं आसन अंथरून घ्यावं। पूजा करताना आपलं किंवा देवाचं तोंड दक्षिण दिशेला येणार नाही हे पाहून आपल्याला पूजेची जागा निवडायची असते। पूर्व किंवा पश्चिम दिशा यासाठी योग्य मानली जाते। आता आपण मंगल कलश भरून घेऊया, जो या पूजेचा प्राण असतो। तांब्यावर आपल्याला जी बाजू आपण समोर करणार आहोत तिथे कुंकवाच्या मदतीने शुभचिन्ह म्हणून स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि बाकी राहिलेल्या रिकाम्या जागेवर 5 हळदी कुंकवाची नाम ओढून घ्यायची आहेत। म्हणजेच काय 5 हळदी कुंकवाची बोटं आपल्याला कलशाच्या पाठीमागच्या साईडने येतील अशा पद्धतीने ओढून घ्यायचे आहेत। आता तांब्यामध्ये स्वच्छ पाणी टाकायचं, त्याच्यामध्ये रत्न म्हणून 1 रुपया आणि सुपारी टाकायची। त्याचबरोबर हळदी कुंकू, अक्षता आणि 1 फूलसुद्धा टाकायचं आहे। 5 विड्याची किंवा आंब्याची पानं लावून त्याच्यावर आपल्याला पाण्याने भरलेला 1 नारळ शेंडी वर येईल अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि हा कलश उचलून घेऊन आसनावर आपल्या डाव्या हाताला येईल अशा पद्धतीने खाली ठेवताना मुठभर तांदूळ गोलाकार पद्धतीने पसरवावे किंवा तुम्ही अष्टदल कमळसुद्धा त्या तांदळापासून काढू शकता आणि त्याच्यावर हळदी कुंकू वाहून मगच आपल्याला तो मंगल कलश त्या पाटावर किंवा चौरंगावर ठेवायचा आहे। गणपती बाप्पांची स्थापना आपण जिथे करू तर गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला मंगल कलश आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा मंगल कलश त्या पाटावर किंवा चौरंगावर मांडायचा असतो। आता या पूजेसाठी आपण आचमन आणि संकल्पविधी करूया। संकल्प केल्याशिवाय सिद्धी होत नाही असं म्हटलं जातं, त्यामुळे कोणतंही व्रत करताना किंवा पूजा मांडताना आपल्याला सर्वात पहिल्यांदा या गोष्टी कराव्या लागतात। अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे। त्यासाठी एका तांब्यात किंवा फुलपात्रात पाणी घ्यायचं, त्याचबरोबर हळदी कुंकवाचा करंडा, त्याच्यामध्ये हळदी कुंकू, अक्षता असल्या पाहिजे, फूल पण असलं पाहिजे। त्याचबरोबर देवपूजेतलं ताम्हण घ्यायचं, एखादा छोटासा चमचा किंवा पळी घ्यायची आणि डाव्या हाताने उजव्या तळहातावर पाणी घ्यायचं, मंत्र म्हणायचा ओम केशवाय नमः आणि ते पाणी पिऊन घ्यायचं। पुन्हा डाव्या हाताने उजव्या तळहातावर पाणी घ्यायचं, मंत्र म्हणायचा ओम नारायणाय नमः आणि ते पाणी पिऊन घ्यायचं। पुन्हा तिसऱ्यांदा आपल्या उजव्या तळहातावर डाव्या हाताने पाणी घ्यायचं आणि मंत्र म्हणायचा ओम माधवाय नमः आणि हे पाणी पिऊन घ्यायचं। म्हणजे अशा पद्धतीने 3 वेळा मंत्र म्हणून आपल्याला 3ही वेळा ते पाणी प्यायचं आहे आणि नंतर आपला उष्टा हात एका स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा। पुन्हा आपल्या उजव्या तळहातावर पाणी घ्यायचं, मंत्र म्हणायचा ओम गोविंदाय नमः आणि ते पाणी खाली ताम्हणामध्ये सोडून द्यायचं। आता संकल्पासाठी आपल्याला आपल्या उजव्या तळहातावर पुन्हा पाणी घ्यायचं आहे, त्याच्यावर 1 फूल ठेवायचं, थोड्याशा गंध अक्षता म्हणजेच काय हळदी कुंकू आणि अक्षता टाकायच्या
आणि पूजा आपण कशासाठी करतोय, आपला उद्देश त्यामागचा काय आहे ते आपल्याला मनातल्या मनात गणपती बाप्पांना सांगायचं आहे। त्यावेळेस आपण आपल्या कुलदेवीचं सुद्धा ध्यान करू शकतो, माता लक्ष्मीचं ध्यान करू शकतो, भगवान विष्णूंचं देखील ध्यान करू शकतो। आणि हे पाणी फुलासह आणि त्यामध्ये टाकलेल्या वस्तूंसह आपल्याला पुन्हा तामनामध्ये सोडून द्यायचं आहे। आणि हे पाणी नंतर म्हणजे पूजा आटोपल्यानंतर आपण झाडाला घालून देऊ शकतो, तुळशीला घालायचं नाही हे लक्षात असू द्या। आता आपण कोणत्याही पूजेला प्रथम मान असणाऱ्या गणपती बाप्पांना स्नान घालून घेऊया। तुमच्या देवघरामध्ये सुद्धा गणपतीची मूर्ती नक्की असेल तर ती मूर्ती घ्या आणि त्या मूर्तीला तामनामध्ये ठेवून कडेने तुम्ही अशा पद्धतीने फुलांच्या पाकळ्या किंवा खाली थोड्याशा अक्षता ठेवून गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून स्नान घालू शकता। ज्यांच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नाही आहे त्यांनी त्याऐवजी सुपारी घेतली, सुपारीला स्नान घालून स्थापन केलं तरी पण चालेल। स्नान घालताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा हा मंत्र नक्की म्हणा। त्याच्यानंतर बाप्पांची मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घ्या आणि कलशाच्या शेजारी आपल्याला ती स्थापन करायची आहे। म्हणजेच काय, गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला आपला मंगल कलश असला पाहिजे। यानंतर आपल्या देवघरातली बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आणि तिला सुद्धा याच पद्धतीने स्नान घालून घ्यायचं। स्नान घालत असताना मंत्र म्हणायचा, ओम नमो भगवते वासुदेवाय। बघा, बाळकृष्णाची मूर्ती आपण या पूजेमध्ये यासाठी ठेवतो कारण आपल्या देवघरामध्ये जे बाळकृष्ण किंवा त्यांना आपण रंगनाथ म्हणतो तर ते आहेत भगवान श्रीहरी विष्णू। जेव्हा आपण माता लक्ष्मीची तिच्या पतीसह पूजा करतो तर आपल्या घरामध्ये ती चिरकाल किंवा निरंतरपणे टिकते अशी धार्मिक मान्यता असल्यामुळे जेव्हा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी 3 सांजेच्या वेळा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते तर आपण तिच्याबरोबर तिच्या पतीची देखील पूजा केली पाहिजे। माता लक्ष्मीच्या मूर्तीला सुद्धा याच पद्धतीने पाण्याने स्नान घालून घ्यायचं, मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून कोरडी करून घ्यायची। त्यानंतर मंगल कलशाच्या शेजारी सर्वात पहिल्यांदा गणपती बाप्पांची स्थापना करायची, मधोमध श्रीहरी विष्णूंची म्हणजेच आपल्या देवघरातल्या बाळकृष्णाच्या मूर्तीची स्थापना करायची आणि त्याच्या शेजारी आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करायची आहे। आपण आसन खास देवांसाठी टाकलेलं असतं त्यामुळे तुम्ही खाली अक्षता ठेवल्याच पाहिजे असं काही नाही, पण तुम्हाला ठेवायच्या असतील तर मी जसं व्हिडिओत दाखवलेलं आहे त्या पद्धतीने ठेवल्या तरी पण चालेल। आता ज्यांच्याकडे लक्ष्मी पूजनासाठी खास फोटो फ्रेम असेल त्यांनी मूर्ती नाही ठेवल्या तरी पण चालतील, फक्त फोटो स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आणि तो तुम्ही मंगल कलशाच्या शेजारी स्थापन करून द्यायचा। कारण बऱ्याच जणांच्या घरी दिवाळीच्या लक्ष्मी पूजनासाठी गणपती बाप्पा, श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी, कुबेर यांचा एक फोटो असतो। तुम्हाला सुद्धा फोटोज ठेवायचा असेल तर तुम्ही तसा ठेवू शकता। आता नाशिककडच्या भागांमध्ये किंवा तुमच्याकडे सुद्धा असेल तर मला सांगा की लक्ष्मी पूजनाच्या वेळेस मातीची लक्ष्मीची मूर्ती मिळत असते आणि ती सुद्धा या पूजेमध्ये ठेवली जाते। नंतर दुसऱ्या दिवशी आपण तिचं विसर्जन देखील करू शकतो, पण काही भागांमध्ये अशी पद्धत नाही आहे। त्यामुळे तुमच्याकडे समजा ही पद्धत नसेल तर तुम्ही मातीची लक्ष्मीची मूर्ती नाही ठेवली तरी पण चालेल। आमच्या भागात ही मातीची लक्ष्मीची मूर्ती मिळते तर ती अशा पद्धतीची असते की देवीच्या हातामध्ये एक दिवा असतो, आपण हा दिवा देखील प्रज्वलित करू शकतो। पण मग काय असतं की मूर्तीच्या हातामध्ये जो काही दिवा आपल्याला दिसतो तो अगदी लहान असल्यामुळे कधीकधी पूजा मांडणीच्या तिथे आग वगैरे लागू शकते, तर मग या दिव्यामध्ये आम्ही फक्त फूल ठेवतो। पण ज्यांनी अगदी मोठी लक्ष्मीची मूर्ती घेतलेली असते आणि सुटसुटीत अजून काही पूजा मांडणी केलेली असेल तर मग ते दिवासुद्धा लावतात, पण थोडीफार काळजी आपल्याला मात्र घ्यावी लागते। यानंतर सर्व देवी देवतांना गंध लावून घ्यायचा। मंगल कलशाला देखील तुम्ही हळदी कुंकू फूल वाहून घेऊ शकता। गणपती बाप्पांना हळदी कुंकवाचा गंध लावायचा, भगवान विष्णूंना किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला चंदनाचा किंवा अष्टगंधाचा गंध तुम्ही लावू शकता। फक्त हळदीचा गंध तुम्ही त्यांना लावला तरी पण चालेल, फक्त कुंकू लावू नका। माता लक्ष्मीला तर आपण हळदी कुंकू दोन्ही लावू शकतो, चंदनाचा गंध देखील तिला लावू शकतो, पण इथे आपण हळदी कुंकू लावलेला आहे। मातीची लक्ष्मीची मूर्ती तुम्ही ठेवलेली असेल तर तिला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं। फोटो ठेवलेला असेल तर ज्या देवी देवतेला जो गंध लावला जातो तो तुम्ही लावून घेऊ शकता फोटो फ्रेमवर। प्रत्येक देवी देवतेचा काय मंत्र म्हणायचा पूजा करताना ते मी तुम्हाला सांगते। सर्वात पहिल्यांदा कलशाची पूजा करताना मंत्र म्हणायचा, ओम कलशस्थ देवताभ्यो नमः। त्यानंतर गणपती बाप्पांचा मंत्र म्हणायचा, श्री गणेशाय नमः किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा गणपती बाप्पा मोरया। त्यानंतर भगवान विष्णूंचा मंत्र म्हणायचा, ओम नमो भगवते वासुदेवाय। आणि त्यानंतर माता लक्ष्मीसाठी तुम्ही मंत्र म्हणू शकता, ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः। अगदी साधा सोपा मंत्र आहे, किंवा जय माता दी जय माता दी असं तुम्ही 11 वेळेस म्हणालात तरी पण चालेल।
अगदी अवघड मंत्र मी तुम्हाला काही सांगत नाही, कारण बऱ्याच जणांना संस्कृत म्हणायला अडचण येते किंवा उच्चार चुकले तरी पण संपूर्ण पूजेचा आपला काहीच अर्थ राहत नाही। त्यामुळे तुम्ही असे साधे सोपे मंत्र म्हणू शकता, जे मी तुम्हाला व्हिडिओच्या स्क्रीनवर सुद्धा देते। ते तुम्ही पाहून लिहून सुद्धा घ्या किंवा मग पाठ करून ठेवा। याच्यानंतर कलशाच्या समोर किंवा गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला आपल्याला पानाचा एक विडा सुद्धा ठेवायचा असतो। विड्याची 2 पानं ठेवायची, त्याच्यावर लेकूरवाळं हळकुंड, खोबऱ्याचा एक लहानसा तुकडा, बदाम, खारीक, सुपारी आणि त्याच्यावर फूलसुद्धा वाहायचं। यानंतर गणपती बाप्पांच्या समोर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आणि इथे काही मातीचे सुगड घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मीठ असेल किंवा तुमच्याकडे चांदीची काही नाणी असतील किंवा 1 रुपयाची नाणी असतील, त्याच्याखाली तुम्ही गहूसुद्धा ठेवू शकता। बाकी आपल्या घरामध्ये जे काही धनधान्य असतं ते सुद्धा आपण ठेवू शकतो, जसं की अख्खे धने किंवा काही धान्य असेल, बत्तासे, साळीच्या लाया यांना देखील महत्त्व आहे। तर असे जेवढे सुगड मला भरता येतील तेवढे मी देवीपुढे भरून ठेवले आहेत। त्याचबरोबर चांदीची भांडी असतील किंवा तुमच्याकडे काही पितळेची, तांब्याची प्लेट असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने थोडीफार रोख रक्कमसुद्धा ठेवू शकता। तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जेवढी ठेवता येईल तेवढी ठेवा, खूप जास्त पैसे ठेवू नका। सणावारांचे दिवस आहे, त्यामुळे भलेही आपण आपल्याकडे असतील तरी पण एक मान आहे म्हणून पैसे ठेवावेत। 1 रुपया ठेवला काय आणि 1000 रुपये ठेवले काय, महत्त्व पैशांचं तेवढंच आहे। फक्त एक आपण रोख रक्कमसुद्धा माता लक्ष्मीच्या स्वरूपात या दिवशी पूजायची असते, म्हणून थोडेफार पैसे किंवा रोख रक्कम या पूजेच्या ताटात ठेवायची। आपल्याकडे असणारे दागदागिने देखील आपण या दिवशी लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये किंवा कुबेर देवतेच्या स्वरूपामध्ये पूजू शकतो, कारण बऱ्याच जणांकडे कुबेर देवतेचा फोटो नसतो। तर अशा पद्धतीने आपल्याकडे जे काही सोनं नाणं असतं किंवा पैसे असतात तर तेच आपले कुबेर देवता आहेत असं आपण मानून त्यांची पूजा करून घ्यायची। बघा, मिठामुळे अन्नाला रुची येते, मिठाशिवाय सर्व पदार्थ अळणी आणि बेचव। म्हणजेच काय, मीठ आपल्या जीवनाचं सार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मीठसुद्धा आपल्याला समुद्रातूनच मिळतं। माता लक्ष्मीची उत्पत्तीसुद्धा समुद्र मंथनाच्या वेळीच झालेली आहे, त्यामुळे आपल्याला हे मिठाचं महत्त्व लक्षात घेऊन मीठसुद्धा या पूजेत ठेवायचं असतं। आता इथे तुम्ही पाहिलं असेल की मी झाडू घेऊन आले आणि थोडंसं झाडल्यासारखी कृती केली। उंबरठ्यावर हा झाडू हलकासा आपटला किंवा झटकल्यासारखा केला, म्हणजेच काय, अलक्ष्मी घरातून आपण घालवतोय, माता लक्ष्मीचं स्वागत करतोय, या अर्थाने झाडूचा हा उपाय करून घ्यायचा। त्याच्यानंतर हा झाडू आपल्याला पूजा मांडणीच्या पाशी आणायचा आहे। तिथे सुद्धा एखादा पाट किंवा चौरंग ठेवून त्याच्यावर एखादा स्वच्छ कपडा अंथरून घ्यायचा, झाडूवर किंचितसं पाणी शिंपडायचं आणि झाडूला हळदी कुंकू लावून तो सुद्धा आपल्याला या पूजा मांडणीमध्ये ठेवायचा आहे। दिवाळीच्या वेळा आपण 2 झाडू खरेदी करायचे असतात किंवा एक जरी घेतला त्याच्याबरोबर हे छोटंसं फड नक्की आणायचं आणि जेव्हा लक्ष्मी पूजनाची पूजा होते त्याच्यानंतर किंवा दुसऱ्या दिवशी आपण हे फड बाहेर टाकून द्यायचं असतं आणि झाडू वापरायला काढायचा असतो। या झाडूला सुद्धा माता लक्ष्मीच्या स्वरूपात पूजण्याचं हे दिवाळीच्या निमित्ताने महत्त्व असतं। म्हणजे पारंपरिक जे काही महत्त्व आहे, जुनं ते सोनं आपण म्हणतो, तर ते आपण कधीही विसरायचं नाही। उलट आपल्या घरातील लहान मुलाबाळांना आपण त्याचं महत्त्व वेळोवेळी किंवा सणावारांच्या निमित्ताने समजून सांगत राहिलं पाहिजे। बघा, जेव्हा आपण झाडूचा तो उपाय करतो, म्हणजे झाडूने फक्त झाडल्यासारखी कृती करतो आणि तो झाडू आपण आपल्या उंबरठ्याच्या बाहेर किंवा उंबरठ्यावर थोडासा झटकला की त्याचं जे काही फड असतं आपण ते त्याच वेळेला अलक्ष्मी म्हणून बाहेर टाकून दिलं तरी पण चालतं। कुणी कुणी रात्री 12 नंतर टाकतं किंवा कुणी कुणी दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा केल्यानंतर टाकतं। तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता। हिशोबाची एखादी नवीन वही तुम्ही आणलेली असेल तर तिच्यावर देखील स्वस्तिक काढा। जेव्हा आपण हिशोबाची वही घेतो तर त्या वहीमध्ये सुद्धा आपल्याला लक्ष्मी पूजनाचं खूप छान असं चित्र मिळतं, त्यांची सुद्धा आपण पूजा करून घ्यायची आहे। वहीवर बघा, जमल्यास स्वस्तिक काढा किंवा हळदी कुंकू वाहून पूजा केली तरी पण चालतं। याचं कारण म्हणजे आपण जी काही कुंकवाची पेस्ट बनवतो, बऱ्याच वेळा कागदावर त्याचं स्वस्तिक काढताना चुकून जातं किंवा जागा अगदी लहान असल्यामुळे आपण योग्य पद्धतीने स्वस्तिक काढू शकत नाही, त्यामुळे जेवढं जमेल तेवढं करायचं। आता बघा, इथे जे काही फटाके मी ठेवलेले आहे तर प्रत्येक घरची किंवा प्रत्येक भागाकडची पद्धत असते। जरी आपण हे जे फटाके असतात ते आतिषबाजीच्या स्वरूपात उडवत असतो किंवा वाजवत असतो,
पण मग त्यांनासुद्धा एक पारंपरिक महत्त्व आहे. आपण दर दिवाळीलाच त्यांचं महत्त्व समजून घेत असतो किंवा एक आनंद त्यांच्यामार्फत लुटत असतो. त्यामुळे मग त्या फटाक्यांची पूजा आमच्याकडे केली जाते. थोडेफार आपण त्याच्यावर हळदी कुंकू वाहून त्यांनासुद्धा साईडला ठेवू शकतो आणि पूजा झाली की त्यानंतर आपण ते फटाके वाजवण्यासाठी घेऊ शकतो. पण मागच्या वर्षीसुद्धा जेव्हा मी व्हिडिओ केला तेव्हा काही जणांना ते थोडंफार पटलं नाही की तुम्ही त्याऐवजी जे सैनिक आहेत, देशाचं रक्षण करतात, त्यांच्याबद्दल काहीतरी सांगायला पाहिजे होतं. पण बघा, त्यांच्याबद्दलसुद्धा आम्हाला आदरच आहे. पण भागाभागाकडची जी काही पद्धत असते ती मी फक्त इथे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून तुमच्यापैकी जे लोक पाहत आहे त्यांनासुद्धा असं पाहून वाटलं की अरे, आमची आणि यांची पद्धत सारखीच आहे. तर साहजिक आहे, एकमेकांकडून विचारांची देवाणघेवाण होत राहते. माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपण आपल्या देवघरामध्ये बऱ्याच वस्तू ठेवतो. जसं की माता लक्ष्मीचं आसन म्हणून श्रीयंत्राची देखील पूजा करण्याची पद्धत आहे किंवा कवड्या बरेच जण ठेवतात, गजलक्ष्मी ठेवतात. तर या सगळ्यांची पूजा तुम्ही लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने करून घेऊ शकतात. मी सुद्धा या पूजेमध्ये एक तांब्याचं जे श्रीयंत्र आहे ते ठेवलं, एक कवडी ठेवली आणि त्यांचीसुद्धा हळदी कुंकू फूल अक्षता वाहून पूजा केली. नैवेद्य काय दाखवायचा, तर बऱ्याच घरी या दिवशी पुरणाचा स्वयंपाक असतो. त्यामुळे आम्हीसुद्धा पुरणपोळीचाच नैवेद्य दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला दाखवतो. पण तुमच्याकडे समजा काही वेगळे पदार्थ बनवत असतील आणि तुम्ही त्यांचा नैवेद्य दाखवला तरी पण चालतं. माता लक्ष्मीला तसा एकदम साधा नैवेद्य देखील प्रिय आहे. जसं की डाळ, भात, मेथीची भाजी, पोळी आणि आपण बनवली तर दुधाची म्हणजे तांदूळ वापरून केलेली खीर, हा नैवेद्य दाखवला तरी पण चालतं. नैवेद्य दाखवण्यासाठी काय करायचं, खाली पाण्याने चौकोनी मंडल काढायचं, त्याच्यावर नैवेद्याचं ताट ठेवायचं, कडेने पाणी फिरवायचं आणि नमस्कार करायचा. त्याचबरोबर नैवेद्यामध्ये आपण 5 प्रकारची 5 फळं किंवा कोणत्याही एका प्रकारचं फळ 5 या संख्येमध्ये ठेवू शकतो. त्याचबरोबर दिवाळीसाठी आपण जो काही फराळ बनवतो तर तो सुद्धा आपण या नैवेद्यामध्ये ठेवायचा असतो. बऱ्याच घरी असा नियम आहे की जोपर्यंत दिवाळीचं लक्ष्मीपूजन होत नाही तोपर्यंत घरातल्या स्त्रिया किंवा ज्यांना आपण घरची लक्ष्मी म्हणतो तर त्या काहीच फराळ खात नाही. इतर सदस्य मात्र खातात. पण जे काही आपल्याला फराळ नैवेद्यामध्ये ठेवायचं असतं ते आपण साईडला सुद्धा काढून घेऊ शकतो, जेणेकरून बाकीच्यांना खायचं असेल तर त्यांनासुद्धा काही अडचण येत नाही. एखाद्या डब्यामध्ये तुम्ही नैवेद्यासाठी लागणारं जे काही फराळ आहे तर ते काढून ठेवू शकता. जसं की 5 लाडू, 5 करंजा किंवा जे काही गोड पदार्थ असतात ते एक या संख्येमध्ये, थोडेफार शंकरपाळे, एखाद्या वाटीभर चिवडा, शेव, असं सगळं तुम्ही काढून ठेवायचं आणि ते तुम्ही या लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने देवीसमोर ठेवून द्यायचं. आधी नैवेद्य की आधी आरती, हा प्रश्न बरेच जण विचारतात. तर आधी नैवेद्य दाखवायचा, त्यानंतर आरती करायची. आरती करताना पहिल्यांदा गणपती बाप्पांची आरती, त्यानंतर माता लक्ष्मीची आरती. तुमच्याकडे आरत्यांचं पुस्तक असेल तर त्यामध्ये माता लक्ष्मीची आरती तुम्हाला मिळून जाईल किंवा तुमच्याकडे गुरुवारच्या महालक्ष्मी व्रताचं पुस्तक असेल तर त्यामध्ये सुद्धा माता लक्ष्मीची आरती आहे. तुम्ही या दिवशी महालक्ष्मी अष्टकमसुद्धा म्हणू शकता किंवा तुम्हाला माता लक्ष्मीची आरती वगैरे काही येत नसेल तर तुम्ही गणपती बाप्पांच्या आरतीनंतर दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ही आरती म्हणालात तरी पण चालेल. आरतीचा शेवट घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे याने करायचा. यानंतर लक्ष्मीपूजन झाल्यावर आपल्या घरातील महिलांना पुरुषांनी अवश्य ओवाळावं. या आपल्या जित्या जागत्या लक्ष्मी आहेत. आपल्या घरातील महिलांना आपण देवी लक्ष्मीचा दर्जा देतो, अन्नपूर्णा देवीचा दर्जा देतो. त्यामुळे प्रत्येक पतीने आपल्या पत्नीचा औक्षण या दिवशी रात्री करायला अजिबात विसरू नका. तुमच्या घरामध्ये तुमची मुलगी असेल किंवा तुमची नात असेल, लहान ज्या कन्या असतात त्यांचंसुद्धा तुम्ही औक्षण या दिवशी रात्री नक्की करू शकता. या दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने तुम्ही या लक्ष्मींना काही का होईना भेट अवश्य द्या. जसं की आपण दिवाळीला कपडे घेत असतो किंवा महिलांना साड्या वगैरे घेतो, स्वतःसाठी सुद्धा कपडे घेतो, तर तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या रात्री त्यांना साडी असेल किंवा काही का होईना भेटवस्तू असेल ती नक्की देण्याचा प्रयत्न करा. घरातील महिलांना बाकी कशाचीच अपेक्षा नसते, फक्त त्यांना वेळोवेळी योग्य तो मानसन्मान आणि आदर द्यायला शिका. असं म्हटलं जातं, घरातली लक्ष्मी खुश तर देवघरातली लक्ष्मीसुद्धा आपल्यावर आपोआपच खुश राहते किंवा ती आपल्या सर्वांवर आपोआपच प्रसन्न होते. त्यामुळे महिलांचा आदर सन्मान करायचा म्हणून आपण या गोष्टी अवश्य केल्या पाहिजे. उत्तर पूजा कशी करावी ते दाखवते. यंदा आपल्याला शनिवार दिनांक 2 नोव्हेंबर 2024ला लक्ष्मीपूजनाची उत्तर पूजा करायची आहे. तुम्ही पहाटे 5:30 वाजेपासून सकाळी सूर्योदय होईपर्यंत कधीही उत्तर पूजा करून घेऊ शकतात. आणि ज्या खोलीमध्ये आपण पूजा मांडणी केलेली असते तिथे शक्यतो उत्तर पूजा करण्या अगोदरच झाडू मारून घ्या,
कारण असं म्हटलं जातं, जेव्हा आपण कोणतीही पूजा अर्चा करतो तर ती केल्यानंतर लगेच घराला झाडू मारू नये. त्यामुळे बघा, शक्य झालं तर पूजा काढण्या अगोदरच घराला थोडासा झाडू मारून घ्या किंवा मग पूजा काढल्यानंतर 2-3 तासाने तुम्ही तुमचं घर झाडून घेऊ शकतात. जे तुम्हाला सोयीस्कर पडेल तसं तुम्ही करून घेऊ शकता. सुरुवातीला एखादा दिवा किंवा समई लावून घ्यायची, म्हणजेच काय दीप प्रज्वलन करून घ्यायचं. त्याच्यानंतर ज्या ज्या देवी देवतांना आपण या पूजेमध्ये स्थापन केलेलं होतं त्या सर्व देवी देवतांना हळदी कुंकू वाहायचं. या सर्व देवी देवतांना तुम्ही हळदी कुंकू अक्षता वाहू शकता, फक्त कलशाला अक्षता वाहायच्या नाही हे मात्र लक्षात ठेवा. आपले दोन्ही हात जोडायचे. आपल्याकडून रात्री लक्ष्मीपूजनामध्ये काही चूक झाली असेल जाणते अजाणतेपणी तर त्यासाठी क्षमा मागायची आणि त्यानंतर मंगल कलश उचलायचा आणि आपल्या कपाळाला लावून पुन्हा खाली ठेवायचा. त्याच्यानंतर कलशावरचा नारळ बाजूला काढून घ्यायचा. कलशातली पानं एका ताटात काढून घ्यायची. पूजेमध्ये आपण जी काही पानं फुलं वापरतो ती सगळी एखाद्या भांड्यात किंवा ताटात जमा करून घ्या आणि आपल्या झाडांच्या ज्या कुंड्या असतात तर त्यांची माती उकरून त्याच्यामध्ये तुम्ही ही पानं फुलं पुरून देऊ शकतात. बघा, आपण दिवाळीच्या वेळा जास्तीत जास्त करून झेंडूची फुलंच वापरतो. तर ही झेंडूची फुलं तुम्ही जर वाळवून ठेवली तर लवकरच हिवाळा सुरू होतो. आपण त्यावेळेस ती फुलं चुरगळून टाकली तर छानपैकी झाडंसुद्धा आपल्याला तयार होऊ शकतात. नंतर आपल्याला त्यापासून फुलंसुद्धा मिळू शकतात. पण जर तुम्हाला असं काही करायचं नसेल तर या पाना फुलांचं जे काही विसर्जन असतं ते अगदी योग्य पद्धतीने करा. निसर्गाकडून आपल्याला ज्या काही गोष्टी मिळतात आणि ज्या आपण खास करून या पूजेमध्ये वापरलेल्या असतात त्या जर आपण पुन्हा निसर्गालाच बहाल केल्या तर निसर्ग ते स्वीकारायला कधीही तयार असतो. हे मी तुम्हाला नेहमी सांगत असते. यामागचं कारण हे आहे की बरेच जण कोणत्याही पूजा अर्चा म्हटल्या की पूजा अर्चा अगदी साग्रसंगीत करतात, मात्र त्यांचं जे काही विसर्जन आहे एखाद्या पिशवीत सगळं साहित्य भरायचं आणि नदीच्या ठिकाणी किंवा पाण्याच्या ठिकाणी किंवा कचऱ्याच्या ठिकाणी ते फेकून द्यायचं असं करतात. त्यामुळे तुमची पूजा अजिबात सार्थ ठरत नाही. या चुका अजिबात करू नका. पाना फुलांना व्यवस्थितपणे विघटन आपण करू शकतो. शेतकरी असाल तर तुमच्या शेतामध्ये जाऊन तुम्ही ही पानफुलं असतील किंवा ज्या गोष्टी खरोखर मातीमध्ये विघटन होऊन जातील तर त्या तुम्ही तिथे प्रवाहित करून येऊ शकतात किंवा ठेवून येऊ शकतात. नारळ फोडून प्रसाद म्हणून तुम्ही खाऊ शकता किंवा एखाद्या गोड पदार्थांमध्ये वापरू शकता. मी तुम्हाला व्हिडिओत दाखवत आहे तर ते नारळ पावलेलं असल्यामुळे मला ते साईडला टाकून द्यावं लागलं, कारण त्याचा आता काहीही उपयोग नाही. त्याचबरोबर आपण कलशामध्ये जे काही नाणंसुपारी ठेवतो तर ते देखील आपल्याला पुढच्या पूजेमध्ये वापरता येतं. त्याचबरोबर पैसे दागिने व्यवस्थित सांभाळून ठेवून द्या. आणि जे काही तांदूळ आपण कलशाखाली ठेवतो पूजेमध्ये वापरतो तर ते तुम्ही पक्ष्यांना देखील घालू शकता. राहिला प्रश्न नैवेद्याचा, तर रात्री आपण नैवेद्य बनवतानाच असा बनवायचा की डायरेक्ट ताट तयार करायचं, त्याच्यामध्ये सर्व काही वाढायचं, जसं आपण स्वतःला जेवण्यासाठी वाढून घेतो ना त्या पद्धतीने, जेणेकरून आरती वगैरे झाली की तो नैवेद्य तुम्ही 10-15 मिनिटांनी उचलून घ्या आणि स्वतःच ते पदार्थ खाऊ शकता, जेणेकरून अन्नाचा नाशसुद्धा होत नाही. आपल्याला दुसऱ्या दिवशी नैवेद्याचं काय करायचं हा प्रश्न पडतो. तर गाय उपलब्ध होत नाही, पक्षीसुद्धा नसतात, मग तो नैवेद्य काय करायचा तसाच पडून राहतो. तर मग तुम्ही आदल्या दिवशीच अशा पद्धतीने नैवेद्याचं ताट तयार करून थोड्या वेळाने तेच तुम्ही खाऊ शकता. पूजेमध्ये ठेवलेल्या सर्व देवी देवतांच्या मूर्तींना स्नान घालून मगच देवघरामध्ये तुम्ही पुन्हा स्थापन करून देऊ शकता. तुम्ही फोटो फ्रेम ठेवलेली असेल किंवा यंदाच्या वर्षी ती नवीनच आणलेली असेल तर पुसून घ्या आणि ती एखाद्या कापडी पिशवीमध्ये ठेवून तुम्ही तुमच्या कपाटात किंवा तिजोरीमध्ये ठेवा, जेणेकरून पुढच्या लक्ष्मीपूजनामध्ये तुम्ही तीच वापरू शकता. कारण देवघरामध्ये आपण किती देवांच्या मूर्ती आणि किती फोटो ठेवणार एवढी जागा पण आपल्याकडे नसते. तर तुम्ही अशा पद्धतीने फोटो सांभाळून पण योग्य ठिकाणी ठेवू शकता. कसा वाटला तुम्हाला आजचा लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ कमेंट्सद्वारे नक्की कळवा. आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.